मित्रांनो, आज आपण दारू हरिद्रा या वनस्पतीबद्दल चर्चा करणार आहोत। याचं मराठी नाव हे दारू हळद असं आहे आणि लॅटिन नेम त्याचं बर्बेरिस अरिस्टाटा असं आहे। या वनस्पतीला काटे असतात म्हणून याला कंठकाटेरी असं देखील म्हटलं जातं। याचा जो रस आहे तो तिक्त कषाय रसात्मक आहे आणि याचं वीर्य हे उष्ण आहे। याचं कांड, त्वचा, मूळ हे औषधामध्ये वापरलं जातं आणि याच्यापासून रसांजन बनवलं जातं। ते नेत्ररोगामध्ये आणि इतर आजारामध्ये वापरलं जातं। मित्रांनो, ज्या व्यक्तीला कावीळ झालेले आहे अशा व्यक्तीला जर दारू हळदीचा रस आपण जर सकाळी उपाशी पोटामध्ये दिला तर त्याने खूप चांगल्या पद्धतीने त्याची कावीळ कमी होऊन जाते। याच्यासोबतच ज्या महिलांना व्हाईट डिस्चार्ज होत आहेत किंवा ज्याला श्वेतप्रदर आहे अशा महिलांच्यामध्ये सुद्धा दारू हळद जर आपण पोटातून दिली तर त्याने खूप चांगल्या पद्धतीनं तिचं जे व्हाईट डिस्चार्ज आहे ते कमी येऊन जातं। ज्या महिलांच्यामध्ये गर्भाशय शैथिल्य आहे किंवा अंग बाहेर येणं, गर्भाशय च्युत होणं ज्याला आपण म्हणतो, तर अशा महिलांच्यामध्ये सुद्धा दारू हळदीचा जर आपण वापर केला तर याने सुद्धा त्यांच्यामध्ये खूप चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो। सर्विक्स कॅन्सरमध्ये किंवा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमध्ये जर दारू हळदीच्या काड्याने जर धावन केलं तर याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात। यासोबतच जिला रक्तप्रदर आहे म्हणजे ज्या महिलांच्यामध्ये रक्तस्राव प्रचंड प्रमाणात होतोय अशा महिलांच्यामध्ये देखील जर आपण दारू हळद वापरली तर याने खूप चांगल्या पद्धतीने त्याचं रक्तप्रदर कमी होऊन जातं। ज्या व्यक्तीला नाकाचा हाड वाढलेला आहे आणि सर्दीचा त्रास होत आहे तर दारू हळद याच्यापासून बनवलेला सर्दीचा लेप जर तिच्या नाकाला लावला तर त्या व्यक्तीचा सर्दीचा त्रास कमी होऊन जातो।